सर्व नायकर सर त्या सर्वांचं या ठिकाणी आणि आपल्या गावचे सुपुत्र आणि तालुक्याचे माजी सभापती दीपक गावटी यांचे स्वातंत्र्य झाला, ब्रिटिशांच्या जोरातून मुक्त झाला. तो मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांना आपल्या प्राणाचं बलिदान द्यावं लागलं. अनेकांनी तुरुंगवास स्वीकारला, अनेकांनी आपल्या संसारावर तुळशीपत्र ठेवलं आणि त्याच्यामधून 150 वर्षाच्या गुलामगिरीमधून हा देश मुक्त झाला. या देशाला कसं चालवायचं यामधून अनेक विचार पुढे आले, त्याच्यामधून घटना तयार झाली आणि त्यातून 26 जानेवारी 1950 या दिवसापासून हा देश लोकशाही पद्धतीने चालायला लागला. जगामध्ये लोकशाही स्वीकारलेले अनेक राष्ट्र कोलमडत असताना इतक्या वर्षानंतर भारत मात्र लोकशाही टिकवून आहे, हा आपल्या सर्वांचा सन्मान आहे. या देशामध्ये अनेक जाती धर्माचे पंथांचे विचाराचे लोक असताना देखील सर्वजण पुण्याकडून त्याने नांदतात. ही जगाच्या दृष्टीवर आश्चर्यचकित करणारी बाब आहे. विशेष म्हणजे या देशामध्ये ज्या निवडणुका होतात त्या निवडणुका कशा होतात हे पाहण्यासाठी अनेक विकसित राष्ट्र होतात आणि ते देखील आश्चर्यचकित होतात. हे या देशाचं वैशिष्ट्य आहे. ज्यांनी या देशासाठी प्राणार्पण केलं त्यांना अज्ञात क्रांतिवीरांना आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि आपण सर्वांनी या देशाचं सुधार नागरिक करण्यासाठी जे काही बघण्यासाठी आपलं कर्तव्य असेल ते पार करावं. आज मला उदाहरण करण्याचं भाग्य लागलं. याचं कारण असं आहे की सध्या आपल्या परिसरामध्ये आणि काही जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वजनिक निवडणुका चालू आहेत आणि त्या निवडणुका चालू असल्यामुळे शासनाने काढलेल्या आदेशानुसार ज्या त्या ठिकाणी प्रजापण आहे तिथल्या प्रशासकीय अधिकाऱ्याने करायचं. आपल्या विद्यालयाचे शिरस्त आहे की प्रमुख पाहुणा माजी विद्यार्थी असावा, कुठल्या तरी क्षेत्रामध्ये काम करावं करणार असावा. योगायोगाने या विद्यालयाचा मी माजी विद्यार्थी आहे आणि प्राचार्य म्हणून देखील काम करत आहे. हा माझ्या जीवनामध्ये जे काही आनंदाचे मोजके क्षण असतील त्यामधला
हा एक क्षण आहे असं मी समजतो. आपण सर्वांनी हा संग्राम शासनाने सांगितल्यानुसार जो आहे तो दिला, आपलं ऋण व्यक्त करतो आणि सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देत असताना या ठिकाणी म्हणजे आचारसंहिता